हे असं एक्झिबिशन भरवणं ओके आणि त्याच्या मागची जी मेहनत असते ओके आणि क्रीडा आहे याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? क्रीडा अर्थात कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया हां ही राष्ट्रीय पातळीवरची एक संस्था आहे आणि रिअल इस्टेटमध्ये काम करणारे बिल्डर्स डेव्हलपर्स हे सगळे त्या अंतर्गत येतात, ते हां. मेंबर्स असतात. आणि क्रीडा आहे महाराष्ट्र ही क्रीडा आहे नॅशनलच्या अंडर येते आणि क्रीडा आहे सिंधुदुर्ग ही क्रीडा आहे महाराष्ट्राच्या अंडर येते. आम्ही क्रीडा आहे सिंधुदुर्ग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम करतो. त्याच्यामध्ये बिल्डर्स आहेत, लँड डेव्हलपर्स आहेत, हे आमचे मेंबर्स आहेत. आणि गेली 15 वर्ष आम्ही क्रीडाच्या माध्यमातून जिल्ह्यात काम करतोय, बिल्डर्सना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय. मागच्या 15 वर्षात क्रीडाच्या माध्यमातून ज्या काही प्रॉब्लेम्स होते रिअल इस्टेट डेव्हलपर्सचे ते सॉल्व्ह करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि बऱ्याच अंशी आम्ही यशस्वी झालो आहे. रेरा आणि GST आल्यावर या आमच्या व्यवसायामधील बांधवांना ट्रेनिंग देणं, त्याच्याबद्दल माहिती पुरवणं, या सगळ्या गोष्टी क्रीडाच्या माध्यमातून केल्या जातात. इवन रेरा किंवा या संदर्भात काही प्रॉब्लेम्स आले तर क्रीडा आहे महाराष्ट्र आमच्या सोबत असते. आणि क्रीडा आता एक नॅशनल लेवलचा ब्रँड झालेला आहे. म्हणजे क्रीडा आहे महाराष्ट्राचा किंवा सिंधुदुर्गचा सदस्य असणं ही एक मानाची गोष्ट आहे. कारण या 15 वर्षात कामाच्या क्वालिटीमध्ये जो फरक झालेला आहे, कारण जिल्ह्यामध्ये आता मॅक्झिमम इन्व्हेस्टर येतात. आत्तापर्यंत मुंबईतनं इन्व्हेस्टर येत होते, पण आता पॅन इंडिया लेवलचे इन्व्हेस्टर येतात आणि त्या पद्धतीचा काम देण्याची किंवा फ्लॅट्स म्हणा, बंगलोज म्हणा किंवा लँड डेव्हलपमेंट देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि तो क्रीडाच्या प्लॅटफॉर्मवर आम्हाला जे ट्रेनिंग दिलं जातं किंवा ग्रूम केलं जातं त्याचा निश्चित आम्हाला इथे फायदा होतो. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा.